पडत चाललेले आहेत एकंदरीत नाही का. ज्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा अपेक्षित असते खेळाडूंकडून. त्याचमुळे मित्रांनो, थोडा अभ्यास तुमचा, थोडा अभ्यास आमचा आणि थोडा नाही सर्व अभ्यास पंचांचा. त्याचमुळे जर सर्व काही व्यवस्थित जुळून आलं तर ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होणार आहे. हेमंत सर, स्वागत आहे आपलं. थैंक यू सो मच. फिर से एक बार सभी का दिल के गहरे से स्वागत है. वेलकम एवरीबॉडी. आमदार ट्रॉफी 2024 में श्रीमती गीता भरत जैन जिनके नाम से ये टूर्नामेंट का आयोजन, बहुत ही अच्छा आयोजन है. और आज का तीसरा दिन, ये दूसरा मुकाबला है आज के दिन का. पहला मुकाबला यहाँ पर मैनेजर गुप्ता एंड कंपनी ने जीत लिया है. स्ट्राइकर टीम ने न्यू स्टार को हराया. और ये दूसरा मुकाबला संघर्ष विरुद्ध टीम है स्टार बॉयज़. स्टार बॉयज़ ने टॉस जीता था और पहले बॉलिंग करने का फैसला किया था. तुरंत मुकाबले की शुरुआत करनी है आपको. टाइम के बारे में सहयोग दें. पहला मुकाबला ख़त्म होने के लिए कम से कम 2 घंटे लगे. तो ये टाइम जो व्यर्थ जा रहा है, ये टाइम व्यर्थ ना करें प्लीज़ सभी खिलाड़ी, क्योंकि आने वाली जितने भी मैचेस हैं वो सभी मैचेस 6 के 6 ओवर की होनी चाहिए. इसके लिए टाइम के बारे में सहयोग दें. पण संकल्पनाच खूप चांगली आहे सर. 11 खेळाडू आहेत आणि 11 खेळाडूंसाठी 6 षटकं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पूरक आहेत. आणि आपण ज्या ठिकाणी वेळ नसतो 4 षटकं खेळवतो, 5 षटकं खेळवतो. त्याचमुळे जे होतकरू खेळाडू आहेत ज्यांना खरंच संधीची आवश्यकता आहे, ती संधी त्या होतकरू खेळाडूंना मिळत नाही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. निकेश और श्रीकांत ये दोनों ओपनिंग बल्लेबाजी के लिए जा चुके हैं. पहले बल्लेबाजी करने वाली संघर्ष 11 टीम, संघर्ष 11 बनाम स्टार बॉयज़ के बीच ये मुकाबला चलता हुआ. आज से सिटी क्रिकेट आप देख रहे हो इस MLA ट्रॉफी 2024 में. बहुत ही अच्छा आयोजन NJ 11 एंड टीम का. पहली गेंद फुल टॉस पे लेके खेल दिया पैरों के सामने से, कलाई के सहारे मोड़ दिया था इस गेंद को मिड ऑन की दिशा में. 1 रन से अपना और टीम का खाता खोला बल्लेबाज निकेश ने. अच्छी शुरुआत यहाँ पर होते हुई संघर्ष टीम की. संघर्ष टीम देखना है इस मुकाबले में खुद संघर्ष करती है या सामने वाली टीम को संघर्ष करने के लिए. संघर्ष नाव तर खूप मोटिवेटेड आहे. मोटिवेट होऊ शकतो त्यांचा संघ. पण या ठिकाणी बघा ना, मुकेश हा त्याच धाटणीचा संघर्षातला गोलंदाज पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या दर्जाचे हाताळलेत. 2 चेंडू 1 धाव. अच्छी गेंद थी ये. ऑफ स्टंप के बाहर ब्लॉक होल में करने की कोशिश थी गेंदबाज की. फिर से एक बार मुकेश. अच्छे गेंदबाज है मुकेश. और आज की जितने भी टीम खेल रही है इस ग्राउंड के ऊपर, इसी ग्राउंड के ऊपर वो प्रैक्टिस करती है, ये खास बात है. तो बिल्कुल उसका फ़ायदा मिलता हुआ, जैसे संतोष ने बताया कि मेरा होम ग्राउंड था, इसके लिए मैंने अच्छी बल्लेबाजी की इस ग्राउंड पे. और थोड़ा सा पीछे जाके खेलने की कोशिश, हाफ आर्म पुल से खेलने की कोशिश थी. शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद चले गए. एक सिंगल यहाँ पर मिलता हुआ और सिंगल से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 2 रन. बॉडी मेकॅनिझम माणसाचं आहे, त्याचमुळे त्याच बॉडी मेकॅनिझमला वेगवेगळ्या पद्धतीने बदलून स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळतो. हा ऑकवर्ड होता, व्यवस्थित बॉडी पोझिशन बनवता आली नव्हती स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी. त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळालेली आहे इनफिल्डच्या आतमध्ये. धावसंख्या 2. मुकेश पुल लेन की डिलीवरी, ड्राइव किया, कवर पॉइंट के बीच में अच्छी फील्डिंग. सीधे खिलाड़ी को ढूंढ लिया था यहाँ पर बल्लेबाज ने. शॉट तो अच्छा था लेकिन प्लेसमेंट खराब. 1 रन और जुड़ता हुआ स्कोर जाएगा स्कोरबोर्ड के ऊपर 3 रन. स्कोर बोर्डवर सिंगल्सच्या सहाय्याने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी संघर्ष 11चा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3. ओवर द विकेट. फिर से एक बार फुल लेन की डिलीवरी, इस वक्त एक्स्ट्रा कवर में खेल दिया. फिर से खिलाड़ी को ढूंढ लिया. 1 ही रन मिल पाएगा, 1 से ज़्यादा कुछ नहीं. इस 1 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 4 रन. बहुत ही स्लो शुरुआत यहाँ पर होती हुई संघर्ष टीम की. अगली गेंद करने के लिए तैयार गेंदबाज मुकेश. राइट आर्म ओवर द विकेट. ओ ऑन द राइज खेल दिया. वाडी स्लॉन की दिशा में खाली क्षेत्र था, लेकिन मिड विकेट के खिलाड़ी वहां पर आए. अच्छी फील्डिंग की. फील्डिंग करके थ्रो किया. उससे पहले समय था दोनों बल्लेबाज के पास 2 रन पूरे करने का.
2 रन यहाँ पर पूरे होते हुए ओवर की समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद टॉस हारने के बाद संघर्ष टीम का स्कोर है 6 पर कोई भी विकेट नहीं है। 6 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. खरं तर दोन्ही फलंदाज लय पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. 6 षटकाचा फॉर्मॅट आहे, पुरेसा वेळ त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे ढगाळ वातावरणामध्ये खेळणं फलंदाजांसाठी तितकंसं सोपं नसतं आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी खेळपट्टीवर थोडा वेळ थांबावं लागेल आणि तेच दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळालेत. निकेश यांच्या वतीनं 4 आणि श्रीकांत यांच्या वतीनं 2 धावांचं योगदान आणि पहिल्या 6 चेंडूंवर 6 धावा. बिल्कुल आसमान में बादल सुबह से छाते हुए और थोड़ी सी रात को बूंदाबांदी भी हुई थी यहाँ पर, लेकिन हमारे पिच क्यूरेटर ने बहुत ही अच्छा ग्राउंड को मेंटेन किया और विकेट को बहुत ही अच्छा मेंटेन किया है हमारे पिच क्यूरेटर ने. एक ओवर की समाप्ति के बाद 6 पर कोई भी विकेट नहीं है. यहाँ विकेट नहीं गिरा है, ये खास बात है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए है. विकेट बचाकर यहाँ पर बल्लेबाजी हो रही है. सामने वाली छोर से अब गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दीपक. पहले मुकेश ने गेंदबाजी की, अब दीपक आते हुए. मुकेश ने बिल्कुल पावर प्ले के ओवर में पावरफुल गेंदबाजी की है. पावर प्ले इसीलिए होता है कि बल्लेबाज पावरफुल बल्लेबाजी करते हैं, लेकिन गेंदबाज यहाँ पर पावरफुल होते हुए पहले ओवर में. ही स्पर्धा खरं तर गोलंदाजांनी गाजवलेली आहे. आपण गेल्या 3 दिवसांपासून तेच पाहतोय. काही तुरळक फलंदाज आहेत ज्यांनी त्यांच्या फलंदाजीचा करिश्मा दाखवला, अन्यथा गोलंदाज प्रत्येक संघामधले आपला स्तर खेळण्याचा दाखवायला पाहायला मिळाले. आतापर्यंत तेच आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळतं. या तिसरा डाव सुरू आहे आणि तिसरा डावात सुद्धा तेच चित्र. दीपक पहली गेंद लेके तैयार, खेल दिया इस गेंद को ऑन साइड में, लॉन्ग ऑन में गेंद, अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन के खिलाड़ी द्वारा, प्रोटेक्शन रखा है लॉन्ग ऑन की तरफ. एक सिंगल यहाँ पर मिलता हुआ, एक सिंगल से स्कोर अब जा चुका है 7 पर. आता कुठेतरी हात खुले करण्याची संधी मिळाली होती आणि हात खुल्ले सुद्धा होते, पण ग्राउंड स्ट्रोकवरच ते निर्धारित राहिले. त्यामुळे एक फक्त सिंगल पूर्ण करता आली. डीपमध्ये बॉल जरी गेला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, जसा बॉल हातात आला अंडरआर्म थ्रो केला, दुसरा धाव घेण्याचा मौका मिळाला नाही फलंदाजांना. एकाच धावेवर थांबावं लागलं. 7 धावा. सबसे हाई टोटल मुकाबला 83 रन कल बनाए थे जस्ट 11 ने. ये देखिए थोड़े से रनअप में मिस्टेक या स्लिप हुए थे वहाँ पर गेंदबाज दीपक. और इंडिविजुअल स्कोर में सबसे ऊंचे एक इनिंग में सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज हैं उदय पाटिल, जिन्होंने कल 16 गेंदों में 41 रन बनाए थे इस MLA ट्रॉफी में. फुलरेन की डिलीवरी यहाँ पर छूके बल्लेबाज, विकेट कीपर भी छूके, स्लिप में गेंद चली गई. अच्छी फील्डिंग 30 सर्कल के अंदर, सिर्फ 1 रन यहाँ पर आता हुआ. मुझे लगता है बल्ले को लगते हुए ये गेंद गई थी, तो 1 रन बल्लेबाज के खाते में जाएगी. स्कोर अब जा चुका है 8 पर. चांगली गोलंदाजी दीपक यांची पाहायला मिळाली. या षटकात सुद्धा त्यांनी फलंदाजांना हात खुले करण्याची संधी दिलीच नाही. ओवर द विकेट, क्लिंग बॉल, फुललेन की डिलीवरी, चूके यहाँ पर लाइन से बल्लेबाज और विकेटों का फर्नीचर बिखरता हुआ बल्लेबाज श्रीकांत का पहला विकेट गिरता हुआ संघर्ष टीम का. वापरलं होतं. श्रीकांत हे थोडेसे पुढे सरकले होते स्ट्रोक खेळण्यासाठी, पण त्या ठिकाणी फुल पिन पाहायला मिळालं. म्हणजेच मधली यष्टी पूर्णपणे उखडून गेली जमिनीवर आणि त्याचमुळे आता हा पहिला धक्का. सुरुवात चांगली करण्याचा निर्धार या दोन्ही फलंदाजांनी व्यक्त केला होता. सिंगल डबलच्या सहाय्याने धावफलक पुढे नेत होते, पण त्यानंतर एक मोठा फटका आवश्यक आहे ही गरज ओळखताना श्रीकांत यांनी थोडं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला आणि ते त्रिफळाच्या स्वरूपात बाद झाले. 1 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते संघर्ष 11ची 8 धावा. 8 रन यहाँ पर दूसरी ओर चलती हुई, और दूसरी ओवर की 3 गेंदें पूरी हो चुकी है, यानी 9 गेंदों में सिर्फ 8 रन, 1 विकेट. ये शुरुआत थोड़ी सी खराब मानी जाएगी. उल्टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत शॉट, खेल दिया गेंद को डिप स्क्वायर लेग के बाहर, सीधे 6 रन के लिए. शॉट बहुत ही बेहतरीन, शानदार और कमाल का शॉट बल्लेबाज शैलेश का. आते आते छक्के से अपना खाता खोला, लैप शॉट खेला था शैलेश ने. फॅन्टॅस्टिक वन आणि याच षटकाराची गरज होती. धावसंख्या 14.
फिर से एक बार थोड़ी से आगे रखा था, इस गेंद को मिड ऑफ की दिशा में खेलना चाहते थे। कोई भी रन नहीं आएगा इस शॉट के ऊपर, क्योंकि ये ठीक तरह से कनेक्ट नहीं हो पाई थी ये गेंद बल्ले के ऊपर। लेकिन पिछला शॉट बहुत ही शानदार, जबरदस्त, कमाल का शॉट था। बेसबॉल हिट आणि त्या ठिकाणी त्या साधावा मिळाल्या. योगेशजी पाटील आणि किरणजी पाटील यांचं देखील एक आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील करतोय मी मनपूर्वक स्वागत. दीपक स्लोअर वन थी, यहाँ पर लेग ब्रेक करने की कोशिश, आखिरी वक्त में बल्ला लगा दिया गेंद को, बल्ले का मुंह खोला था और स्टेयर कर दिया था कवर पॉइंट पर। थर्ड मैन के बीच में एक सिंगल यहाँ पर पूरा किया। एक सिंगल से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन 1 विकेट के नुकसान पर, यानी 7.50 के औसत से बल्लेबाजी हो रही है। मनीष, क्या ये अच्छी शुरुआत है या खराब? चांगली म्हणेन मी जर आपण पूर्ण या स्पर्धेचा उल्लेख केला तर. कारण एका बाजूनं निकेश यांच्या वतीने 5 धावांचं योगदान आणि नवीन आलेले फलंदाज शैलेश यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. त्यामुळे ती प्रॉमिसिंग स्टार्ट आपण शैलेशची म्हणू शकतो आणि निकेशला अशाच फलंदाजाची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकात 15 बनवलेले आहेत आणि अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आपण जर सुवर्णमध्य काढला या स्पर्धेचा तर 60 धावा सुद्धा इनफ होतात. बघा बेसबॉल हिट खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज करताना फ्लॅटेड सिक्सर पाहायला मिळाला शैलेशच्या बॅटमधून. बहुत ही खूबसूरत कमाल का शॉट था ये शैलेश का। बहुत ऐसे कम बल्लेबाज हैं जो आते आते ही छक्के से अपना खाता खोलते हैं, जैसे वीरेंद्र सहवाग, उनका भी एक रिकॉर्ड है, उन्होंने कम से कम 6 बार छक्के से खाता खोला है। लेकिन ये वनडे क्रिकेट में, टेस्ट क्रिकेट में देखा जाए तो क्रिस गेल एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिन्होंने पहले गेंद के ऊपर छक्का लगाया था मैच के। क्रिस गेल आहेत युनिव्हर्सल बॉस, ते काहीही करू शकतात आणि त्यांनी कित्येक स्टेडियम क्रॉस केलेले आहेत षटकारांच्या माध्यमातून. तुर्तास जाऊया चालू सामन्याच्या दिशेनं. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील धवल. धवल गेंदबाजी के लिए वो लेग ब्रेक गेंदबाज है, यहाँ पर आखिरी वक्त में बल्ले का मुंह खोला और गेंद को स्टेयर कर दिया थर्ड मैन के दिशा में। 2 रन पूरे यहाँ पर और 1 रन, बहुत ही अच्छी कमाल की रन इन बिटवीन द विकेट 2 बल्लेबाजी के बीच, शैलेश और निकेश के बीच। रिस्क है तो इश्क है असं आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे. या ठिकाणी बघा ना, ती रिस्क होती कारण डेंजर एंडला स्वतः शैलेश पोचले होते. कारण शैलेश यांच्या वतीनं नेहमीच एक चांगला खेळ झालेला आहे आणि आता शैलेश यांनी ट्रिपल पूर्ण केली आणि स्ट्राईकवर निकेश पोचलेले. धावसंख्या वेग पकडून पोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑनबोर्ड. चल टॉस तरीत राहायचं आहे. 18 रन्स ऑनबोर्ड. सुपर बॉयज आणि त्याच्या सोबतीने खेळणारे SSP प्लीज रेडी फॉर टॉस. सन्माननीय डॉक्टर अशोक मिश्रा यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय डॉक्टर अशोकजी मिश्रा, आपण आसनस्थ व्हायचे. आपलं स्वागत आहे आमदार चषकामध्ये. बहुत ही खूबसूरत शॉट, लेकिन कैच वहाँ पर छोड़ दिया डीप मिड विकेट के दिशा में। ये कैच लेना बहुत ही ज़रूरी था, लेकिन कैच छूटा हुआ। और क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच। 2 रन और यहाँ पर जोड़ते हुए टीम के खाते में स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन। चांगली पोझिशन घेतली होती झेल घेण्यासाठी, पण शेवटच्या क्षणाला मिस आउट. इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया इस गेंद को। 2 खिलाड़ी दौड़ रहे गेंद के पीछे, लेकिन नहीं रोक पाएंगे। गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। थँक्यू आर के. यावेळेस बघा वाईड हाफ वॉली आणि त्यानंतर इनसाइड आउट. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन, डीप कव्हर क्लिअर करताना आता 4 धावांचा फटका आनंद देऊन गेलेला आहे संघर्ष 11 या संघाला. धावसंख्या पोचते 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अगली गेंद, ओ बहुत ही खूबसूरत शॉट, फिर से एक बार थोड़ा सा आगे रखा था पैरों में, लेकिन ये देखिए गेंद के ऊपर नज़र बहुत ही अच्छी तरह से रख रहे हैं। थोड़ा सा और थ्रो और एक्स्ट्रा रन मिलेगा यहाँ पर, जहाँ पर सिर्फ सिंगल था और सिंगल का डबल में कन्वर्ट कर दिया। स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 26 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरुआत थोड़ी सी धीमी हुई थी यहाँ पर, लेकिन उसके बाद सन्माननीय अशोक मिश्रा साहेब, डॉक्टर अशोक मिश्रा यांचं व्यासपीठावर अजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत पाहतोय. वेलकम सर. रिवर्स शॉट खेलने की कोशिश, विद द टर्न खेलने की कोशिश थी इस वक्त बल्लेबाज निकेश की। निकेश 8 गेंदों में 13 पर ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं और शैलेश जो 4 गेंदों में 10 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं।
टैप कर दिया इस गेंद को। एक रन जरूर मिलेगा। इस एक रन से टीम का स्कोर में जो तब्दीली होगी, स्कोर जाएगा स्कोर बोर्ड के ऊपर 27 रन। 3 ओवर की समाप्ति यानी 9 के औसत से बल्लेबाजी हो रही है। 3 ओवर की समाप्ति के बाद 27 पर 1 विकेट। असा मी उल्लेख केला होता हेमंत सर की 2 षटकांमध्ये 15 एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय, कारण शेवट काय होईल डावाचा तो विचार करण्याऐवजी आता आपण काय करू शकतोय आपल्या संघासाठी ते आवश्यक आहे. आणि बघा या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत आणि आता एक चांगली लय सापडलेली आहे फलंदाजांना. 3 षटकांचा खेळ संपून 9च्या गतीनं धावसंख्या आली संघर्ष 11ची. एक गडी बाद 27 धावा. अच्छी बल्लेबाजी उभर के आई। जैसे ही आपने देखा कि शैलेश बल्लेबाजी के लिए आए, शैलेश ने अच्छी बल्लेबाजी की है। अब तक 10 रन बनाए हैं 4 गेंदों में शैलेश ने। और जब से शैलेश आए हैं स्कोर का जो आलेख है थोड़ा सा बढ़ता हुआ, क्योंकि पहले 9 गेंदों में सिर्फ 8 रन थे और बचे हुए 9 गेंदों में कुल मिला के 19 रन आए हैं। रेकॉर्ड्स या ठिकाणी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण पाहतोय श्रीमती गीता भरत जैन, आमदार मीरा भाईंदर शहर यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. आमदार चषक 2024. एकूण 16 संघ आपण मीरा भाईंदरमधील ग्रामीण फॉर्मॅटचे पाहिले आणि आपण शहरी क्रिकेट पाहतोय मीरा भाईंदरचं आज आणि उद्या तसं क्रिकेट आपण पाहणार आहोत. तर एक चांगली संकल्पना आहे एनजॉय 11ची आमदार चषक 2024मध्ये मीरा भाईंदरमधील खेळाडूंना एक मोकळं व्यासपीठ देण्याची. 3 ओवर की समाप्ति, स्कोर है 27 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर शेष और 3 ओवर में आइए माइक्रोफोन पे मनीष पाटिल। धन्यवाद हेमंत सर. 27 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हर्ष पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल उडवायचा प्रयत्न जरूर आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर येतोय पण काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पहिला पोहोचतोय आणि झेल टिपतोय. फलंदाज होतोय फेल आणि हा धक्का क्रमांक 2. टीम संघर्ष 11. की कोशिश की थी निकेश ने, काउकर्नर की दिशा में बहुत ही अच्छा कैच लपक लिया वहाँ के खिलाड़ी ने और एक विकेट का पतन होता हुआ और ये दूसरा विकेट गिर चुका है। संघर्ष 11 अब 2 विकेटों के नुकसान पर 27 रन। पहले गेंद के ऊपर विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है गेंदबाज हर्ष ने। और जिस भी गेंदबाज को पहले गेंद में विकेट मिलता है तो उनका कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है। चला मॅच ऑन गेम ऑन या षटकाची सुरुवात विकेटने झालेली आहे. हर्षने संघाला हर्ष दिलेला आहे विकेट प्राप्त करून. यावेळेस बघूया आउटसाइड द लेग स्टंप वाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते ते 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. सिंगल डबलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण षटकार सुद्धा पाहिलेले आहे, चौकार सुद्धा आलेला आहे, पण ही एक्स्ट्रा पहिली एक्स्ट्रा आपण या डावामध्ये पाहतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. खरं तर गोलंदाजी करणारा संघ स्टार बॉईज याकडून. हर्ष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला पुल केलाय क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा. त्या ठिकाणी करतोय चूक. एक सोपा झेल होता. सकाळी आंघोळ करताना जसा हातातून साबण निसटावा तसा हा चेंडू हातातून निसटला. कॅच ड्रॉप आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळते फलंदाजाला. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय अगदी चेंडूच्या खाली व्यवस्थित स्थिर नजर ठेवली होती, पण मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखता आला नाहीये आणि त्याचमुळे झेलच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. धावसंख्या झालेली आहे 29. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. ओव्हर द विकेट. यावेळेस फुटका फसला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सक्रिय झालाय. पुन्हा एकदा बॉल खाली येणार. बघा जीवनदान टिकवता आलंय का त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी आता फलंदाज होत आहेत बाद. ज्यांच्या वतीनं एक षटकार खेचला होता या डावामधला शैलेश यांना परतावं लागते. धक्का क्रमांक 3. टीम स्टार बॉईज.
या संघाचा संघर्ष पाहायला मिळालेला आहे. एका बाजूनं शैलेश यांचा प्रॉफिटेबल खेळ आपण पाहिला. श्रीकांत यांची सुरुवात थोडीशी डळमळीत होती. एका बाजूने निकेश यांनी खूप काळापर्यंत संघाची साथ दिली, पण आता सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ते बाद झाले, सलामीवीर बाद झालेले आहेत. स्टार्टिंग ऑर्डर निकामी झालेली आहे. मिडल ऑर्डर बॅटर हर्ष आणि आनंद आता तुम्हाला सक्रिय होताना पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली आहे 29 धावा, 3 गडी बाद, 29 रन, 3 विकेट के नुकसान पर 34 ओव्हर के 3 गेंदे शेष आहे. आणि पाहूया या ठिकाणी तसा खेळ होतोय का. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 56. जर 10च्या गतीने धावांचा पाठला केला असतात व धावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तर. पण आता पाहूया या ठिकाणी धावगती 8.29ची आहे. ती धावगती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. 6-6 षटकांचं क्रिकेट अन्यथा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. पण या ठिकाणी बघा ती तरतूद NJ11 यांच्या वतीने केली जाते. श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आपण ही आमदार चषक स्पर्धा पाहतोय. टेनिस बॉलची एक उत्कृष्ट स्पर्धा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल धीम्या गतीचा, अँगलचा चांगला वापर गोलंदाज हर्षने केलेला आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळते. डॉट येतोय. सन्माननीय चंद्रजीत यादव साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय चंद्रजीत यादव साहेब, वेलकम. यावेळेस ड्राईव्ह केलंय, चांगली ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक डी मध्ये आहेत तैनात. काऊ कोर्नरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल मिळते. आता मात्र स्टार बॉईज या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक कॅच ड्रॉप झाले, पण त्यानंतर मागे वळून पाहत नाहीये क्षेत्ररक्षक. जखम आहे, त्या जखमवर मलमपट्टी लावण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण आवश्यक आहे आणि तेच आवश्यक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. टीम सुपर बॉईजचं धावसंख्या 3 गडी बाद झाले 30. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातला. चला टॉससाठी आमंत्रित करायचं आहे आपण दोन्ही कॅप्टन्स SSP आणि सुपर बॉईज. आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. SSP आणि सुपर बॉईज प्लीज बी रेडी फॉर टॉस. हरेन आणि आनंद फ्रेश बॅटर आहेत. थोडा वेळ घेत आहेत टिकण्यासाठी, पण तितका वेळ नाही आहे जितका हवा आहे त्यांना. कारण अगोदरच आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ, त्यानंतर काही अंशी शैलेशच्या वतीने मोठा स्ट्रोक, त्यानंतर वाटलं होतं की शैलेश शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघाला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण तसं काही घडलं नाही आहे. ते बाद झाले. चांगला बॉल फुल लेनचा बॅकलिपला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग करताना आपण पाहिलं फलंदाजाला, पण कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. शेवटच्या चेंडूवर मिळते एक सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम संघर्ष 11. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातला. दोन्ही संघ समान अवस्थेत जाणवत आहेत. कारण जर अजून यानंतर 25 धावा जरी आल्या, 55पर्यंत ती मजल गेली, तर दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगला फाईटबॅक पाहायला मिळू शकेल दोन्ही संघांच्या बाजूने. आणि क्रिकेटचा खेळ हेच सांगतो, दोन्ही संघांना समान संधी मिळते. जितके चेंडू संघर्ष 11ला मिळणार आहेत, तितकेच चेंडू सुपर बॉईजला मिळणार आहेत. त्यामुळे तुमची गुणवत्ता त्याच वेळी दाखवावी लागेल ज्यावेळी खरंच गरज आहे तुमची तुमच्या संघाला. आणि पाहूया यासाठी तेच केलंय मुकेश या गोलंदाजाने. पहिल्या षटकात त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर दीपक आले, दीपक यांनी 9 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यानंतर धवल आले, धवल यांनी 12 खर्च केलेले आहेत. आणि त्यांना बॅकअप देताना हर्ष यांनी 2 विकेट्स घेताना 4 धावा खर्च केल्या. यालाच म्हणतात कमबॅक. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. संघर्ष 11 या संघाने बॅटिंग पॉवर प्ले चूज केलेला आहे. आवश्यकता धावांची आहे आणि या षटकामध्ये कमीत कमी 12 धावा जरी आल्या तर या बॅटिंग पॉवर प्लेचा फलित होऊ शकते. तोच निर्धार फलंदाजांचा दिसतोय. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. येत आहेत धवल स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. या अगोदर 4ही गोलंदाज नवीन वापरलेले आहे, फ्रेश वापरलेले आहेत. आता धवलला एक मात्र गोलंदाजाला ती संधी मिळणार आहे 2 षटकं हाताळण्याची. आणि पाहूया या ठिकाणी तसा खेळ धवलच्या वतीने मिळतोय का स्टार बॉईज या संघाला. NJ11 एक चांगलं क्रिकेट NJ11 याच मैदानावर खेळते. एकूण याच मैदानावर खेळणारे 12 संघ आपण पाहणार आहोत आणि 12 संघांपैकी 2 संघ पुढे जाताना पाहायला मिळतील. तर या ठिकाणी पाहूया आज कुठले 2 संघ असतील जे पुढची फेरी गाठणार आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंग मार्कवर बॅटिंग पॉवर प्लेसाठी आता येत आहेत गोलंदाजासाठी धवल. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला मला पाहायला मिळणार आहे मिस्टर हरेन. ऑफस्टनच्या बाहेर पोहोचले, ऑन साईडला हुक केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट लेगला एक सिंगल होते कंप्लीट.
मोठा गॅप आहे डीपमध्ये आणि त्याच गॅपला शोधण्याचा प्रयत्न, पण एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही जेणेकरून ते इनफिल्ड क्लिअर करू शकेल आणि म्हणूनच क्षेत्ररक्षक लगेच सक्रिय झाला. एक सिंगल फक्त पूर्ण करता आलेली आहे फलंदाजाला. धावसंख्या जाते 3 गडी बाद 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. बघा, गोलंदाजाची दाणादाण उडवायची असेल तर दणादण फलंदाजी करावी लागणार आहे, जे आतापर्यंत जमलं नाही आहे. कारण या डावामध्ये एक मात्र षटकार आणि एक मात्र चौकार फलंदाजांच्या वतीनं आलेला आहे. त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. विकेट कीपर देखील त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी पोहोचत आहेत, कारण आता सक्रिय फलंदाज आनंद यांना ती संधी मिळालेली आहे फलंदाजी करण्याची आणि एक स्ट्रॉंग माइंडसेटने आनंद नेहमीच खेळतात हे ठाऊक आहे लालाला, तसंच ठाऊक आहे स्टार बॉयच्या इतर खेळाडूंना. त्याचमुळे त्यांच्यासाठी सापळा रचण्याचा प्रयत्न ते करतात. पाहूया त्यांना कशा पद्धतीने फेस करतील स्ट्रायकरवर असलेले फलंदाज आनंद. यावेळेस विकेट किपर चुकले आहेत आणि विकेट किपरच्या डोक्यावर हात गेलेत, कारण ती चूक महागात पडेल. या मिळतील एकंदरीत 22च्या 4 धावा. 4 धावांचा बोनस मिळतोय संघर्ष 11ला. आणि 22च्या धावा मिळालेल्या 4 धावसंख्या पोचते आता 36 या आकड्यावर. 36 स्टेप आउट झाले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय मिड ऑफला. प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकवर पोहोचणार आहेत आता फलंदाज हरीन. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पार्टनरशिप खूप आवश्यक आहे. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 51चा दाखवतोय स्क्रीनवर. तो देखील पूरक आहे. जर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांना ऊर्जा प्रदान करायची असेल तर एक हेल्दी टोटल बनवावी लागेल संघर्ष 11 संघातील फलंदाजाला. पूर्ण एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले, पण बॉलचा बॉलिंग पाथ लेग स्टंपच्या बाहेरचा टर्न आहे धवल या गोलंदाजाकडे, पण टर्न मेंटेन करता आला पाहिजे. पिचिंगवर फोकस केला पाहिजे आणि तोच फोकस हल्ला. त्याचमुळे वाईट बॉलची एक धाव मिळाली संघर्षला. धावसंख्या 38. यावेळेस बघा पुन्हा एकदा शफल झाले. अपील त्या ठिकाणी झाले आणि अपील स्वीकारलेली आहे. पायचीची अपील झाली आणि तिन्ही स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 टीम संघर्ष 11. इम्पॅक्ट ऑन दिस स्टंप आणि कुठलाच बॅट कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे पायचीच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सूरज येत आहेत. दीपक सर आमच्या सोबतीनं समालोचन कक्षामध्ये सर्व देखरेख करतायत. ऑल इज वेल चाललंय का? ऑल इज वेल. आणि सगळ्या त्यांनी बोलून दाखवलं आहे की फक्त खेळ भावना ठेवायची आहे. नियम प्रत्येकांना माहीत आहे की नाही, पण कधी कधी आपण आपले नियम बनवतो. त्याचमुळे कधी कधी त्या गोष्टीकडे फोकस करावं लागते. पंचांकडे काहीतरी नॉलेज आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, राईट. त्याचमुळे प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे आम्हाला. 38 धावा 4 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला असतील. खूप चांगल्या पद्धतीनं भागीदारी बनवत होती या 2 फलंदाजांची. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. कव्हर पॉईंटला बॉल स्टॉप होईल तोपर्यंत. एका धावेची होते पण धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ 5th ओव्हर. त्यानंतर टॉस होणार आहे SSP आणि सुपर बॉईज. दोन्ही कॅप्टन्स टी शर्ट परिधान करून टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया 3ऱ्या सामन्याची पूर्ण केली जाणार आहे. अराउंड विकेट. यावेळेस पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे थोडे इनफिल्डच्या बाहेर सरकले बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत एक सिंगल वेगानं पळून पूर्ण केली. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. सुपर बॉईजचं 5 षटकांचा खेळ संपला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 गडी बाद 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. टीम संघर्ष 11.
लास्ट ओव्हरसाठी बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतील आशिष येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. आणि या शेवटच्या षटकामध्ये 50, 55 की 45 कुठली रेंज असेल ते पाहणार आहोत. आणि या शेवटच्या षटकामध्ये ती फलंदाजी जी अपेक्षित असते, जबाबदारी प्रत्येकजण उचलतोय, पण काही जणांना ती जबाबदारी पूर्ण करता येते आणि तीच जबाबदारी फलंदाजांना पूर्ण करायची आहे. एका बाजूने आपण जर ओव्हरऑल बॅटिंग युनिटचा विचार केला तर एक चांगला खेळ शैलेश यांचा आपण पाहिला, ज्यांच्या वतीने 9 धावांचं योगदान आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात निकेश याने देखील तितकाच दर्जेदार खेळ आपल्या संघासाठी खेळला, ज्यांनी दुहेरी आकडा गाठलेला आहे वैयक्तिक खेळाचा. त्याचमुळे आता फक्त एकाने किंवा दोघांनी खेळून चालत नाही. 14 धावांचं योगदान निकेशचं राहिलेलं आहे. प्रत्येकाने खेळलं पाहिजे. जर तुम्हाला संधी मिळते इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची, तर तुम्हाला ती वापरावी लागेल आपल्या संघासाठी. चला, क्षेत्ररक्षण जर सेट झालं असेल तर आपण हे षटक सुरू करण्यास हरकत नाही आहे. पंचांच्या उजवीकडून बॉलर स्टार्ट घेत आहेत. तर स्ट्राईक एंडवर असतील लेफ्ट हँडेड बॅटर आनंद. यावेळेस बघा, पिचिंगला ओळखलं, बॉलला फ्लाईट दिली होती गोलंदाज आशिष यांनी, आणि त्याच फ्लाईटचा अंदाज घेत असताना थोडंसं फुटवर्क पाहायला मिळालं, पण व्यवस्थित बॅट बॉल कनेक्शन झालं नाही. सिंगल मिळते, एका धावेची धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. संतुलन अजूनही गोलंदाजांचंच आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचंच पाहायला मिळते. आतापर्यंत 31 चेंडूचा खेळ झाला आणि 41 धावा बनवलेल्या आहेत संघर्ष 11 या संघाने. आणि त्याचमुळे अजूनही जर 1-2 मोठे स्ट्रोक आले 5 पैकी, तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच करण्याचा उद्देश, पण 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय बॅकवर्ड्स पे अलेक्सी मारेशा पार. ये दिल मांगे मोर, मिळतोय 4, येतोय दमदार आमदार चौकार. पिंग आहे गोलंदाजाकडे, पूर्णपणे व्रिस्ट मोमेंट आहे, बॉलला टर्न मिळतोय, पण थोडासा अभ्यास कमी पडतोय. चांगली फ्लाईट आहे. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल डीप स्क्वेअर लेगला, उंच उडी घेतोय, बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, कारण यावेळेस एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याची गरज आहे, आणि तीच गरज ओळखताना आता सूरज सक्रिय झालेला आहे. सूरज यांच्या वतीने आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान आलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 47 धावा, 4 गडी बाद 47 धावा. सौरभ आमचे ऑफिशियल स्कोरर ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पुरवत आहेत. आता कुठेतरी प्रोजेक्टेड स्कोर वाढतोय. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे खूप दूर, 3 क्षेत्ररक्षक येत आहेत, पण नो मॅन्स लँडमध्ये बॉल जाऊन पडतोय. तोपर्यंत आरामात त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा येणं आवश्यक होतं या षटकामध्ये, आणि प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल्स. एकंदरीत या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जाते 49 या आकड्यावर. 49 रन्स. शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातला. 49 रन्स ऑन बोर्ड, 4 विकेट. पुन्हा एकदा चांगला टर्न मिळतोय. लेग स्पिन खूप चांगली आहे, पण त्या ठिकाणी बघा बॉलचा बॉलिंग पाथ थोडासा चुकतोय. 50 धावा पूर्ण झालेले संघर्ष 11 या संघाच्या. 4 गडी बाद 50, 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम संघर्ष 11 या षटकात 10 आल्यात. सुटकेचा निश्वास टाकला असेल संघर्ष 11च्या समर्थकांनी, कारण 50 धावा एक मॅजिकल फिगर आहे या मैदानावर या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये, आणि तो मॅजिकल फिगर कंप्लीट झालाय संघर्षचा. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे दूर, त्यांचा प्रतिकार पडतोय कमी, आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, 4 चौकार. आता जाते संघर्ष 11 या संघाची, आणि संघर्ष 11चा संघर्ष स्पष्टपणे शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळालेला आहे. एकंदरीत आपण तोच उल्लेख करू शकतोय. आशिष, फुल टॉस, बॅटची एज, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज होत आहेत बाद, आणि अशा पद्धतीने धावसंख्या थांबल्या 54 वर. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 चेंडू 55 धावांची. 36 बॉल्स अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम सुपर बॉयज.
विनंती करतो या टॉससाठी. विवेकजी मात्र या टॉससाठी आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. चला सुपर बॉईज आणि SSB बॉईज. सुपर बॉयचे कॅप्टन आलेले आहेत. SSB बॉईज कॅप्टन, चलिए टॉस के लिए आ जाइए. SSB बॉयज कैप्टन, SSP बॉयज कैप्टन जल्दी आ जाइए. मतलब इतना दूर क्यों खड़े हो अगर आपको टॉस करना है. SSP एंड सुपर जॉईन होत आहेत सोनू भाई टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय. 55चं टार्गेट आहे आणि पाहूया ते टार्गेट कशा पद्धतीनं चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल. दोन उत्तरं आहेत एका प्रश्नाची. पाहूया उत्तर काय मिळते. चला SSB बॉईज धावत या. सुपर बॉयजचे कॅप्टन रेडी आहेत. SSB बॉईज कॅप्टन धावत या प्लीज. चला सोनूभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस करूया. SSPचे कॅप्टन येत आहेत. सुपरचे कॅप्टन रेडी आहेत. सामना 6 षटकांचा असेल. नियम समजून घ्या, नंतर कुठलाच वाद नकोय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले. दुसरं षटक बॅटर्स 2 ते 6 मध्ये कधीही घेऊ शकतात. जर घेतला नाही 6वं षटक हे पॉवर प्लेचं असेल. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. प्लेयरसाठी कुठलाच रिव्ह्यू नाही आहे. अंपायर्सला वाटलं की कुठेतरी क्लोज कॉल आहे तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. अजून काय नक्की. आणि कमिटी डिसिजन फायनल मान्य करता. डन. चला कॉल कोण देतोय. चालेल तुम्हाला. चला सुपर बॉयचे कॅप्टन कॉल देतील. टेल इज अ कॉल. हेड. SSP टॉस जिंकलेला आहे. या SSP या कॅप्टन. आणि नंतर फिल्डिंग आपण नंतर करूया. आपण थोडं बोलूया. काय म्हणाल, टॉस जिंकलाय, निर्णय तुम्ही क्षेत्ररक्षणाचा घेतलेला आहे, बॉलरसाठी ॲडव्हान्टेज आहे. मॅच बघता तर असं वाटतंय की सामना हा दोन्ही संघांसाठी इक्वलच आहे. आय मीन 50-55 60 ऑड स्कोअर चेस करणं थोडं डिफिकल्ट आहे. तेवढं चेस करणं थोडं इझी वाटतंय. सो आम्ही प्रयत्न करू आमच्या पूर्ण कॅपेबिलिटी लावून मॅच जिंकण्यासाठी. विच इज स्ट्रॉंगेस्ट पार्ट ऑफ युअर टीम, बॅटिंग और बॉलिंग. ऑफकोर्स दोन्ही कंपोनंट आहेत ज्याच्यात प्लेयर्स वर्ष प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या कॅपेबिलिटी उभरून आल्या. फिलिंग दोन्ही सेक्शन्स हे स्ट्रॉंगच आहे. सुपर बॉयजसोबत खूप वेळा तुम्ही खेळला असालच, तर त्यांच्या देखील उणीवांचा आणि त्यांच्या स्ट्रॉंग झोनचा अभ्यास करणं आवश्यक आहे. झालंय. येस ॲब्सोल्युटली. त्यांची एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांच्या टीममधले बरेचसे प्लेयर ते यंग आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर कम्पीट करणं हे थोडंसं डिफिकल्ट असेल, पण आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. क्या कहना चाहोगे. बल्लेबाजी करनी है मन के खिलाफ मन के साथ. खुद ने 50 के पास प्लस करेंगे हम और ज़्यादा कोशिश करेंगे जीतने का. इस सुभाष चंद्र बोस क्रीडांगण में बहुत अच्छी अच्छी प्रतियोगिता होती है और आपके लिए मैदान कैसा साबित हुआ है. हमारे लिए तो ये घर का मैदान है, ये इधर ही खेलते हैं हम. के लिए होम ग्राउंड होगा हमारे लिए. ओके, तो दोनों के लिए शुभकामनाएं. नाणेफेक जिंकलेले SSPने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेले आणि सुपर बॉईजला करायची फलंदाजी. दोन्ही संघादेव शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील कमेंटेटर तुषार सोनुणे सर. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. आपण पाहतायत सन्मान्य श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ स्पर्धा आमदार चषक 2024. थँक्यू. धन्यवाद मणिजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात. एक सुंदर गोड आवाज मीरा भाईंदर परिसरातील मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील 7 दिवस सलग त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर देवा या ठिकाणी यायचं. देवा जबरदस्त स्पर्धा ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. प्रिन्स मूवीज त्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर भरली गेली आणि खरोखरच आज या स्पर्धेत तिसरा दिवस आमदार चषक 2024 आपण पाहत आहेत. 6 षटकांच्या मॅचेस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार श्रीमती गीता भरत जैन सुंदर आहे
व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर मीरा भाईंदर परिसरामध्ये विविध जर पाहिलं तर कामे केली जात आहेत आणि खरोखरच एक सुंदर व्यक्तिमत्व ते देखील पाहायला मिळत आहेत. आमच्या सहित या दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर भोजनानंतर जॉईन झालेत ते म्हणजेच हेमंतजी पाटील सर, वेलकम. थैंक यू सो मच तुषार. ये आज के दिन का दूसरा मुकाबला संघर्ष बनाम स्टार बॉयज़ के बीच. पहले बल्लेबाजी की संघर्ष टीम ने अच्छा टोटल है, 55 की चुनौती रखी है मुकाबला जीतने के लिए, तो ये टोटल बहुत ही अच्छा है. तो बिल्कुल ये मुकाबला तुषार रफ एंड टफ मुकाबला देखने को मिलेगा. नो डाऊट या मैदानावरती जर पाहिलं तर कमीत कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर थोड्याशा अडचणी निर्माण होतात. आपण पाहिल्या कालच्या दिवसात, परंतु आजचा दिवस वेगळा आहे. काय घडलं जाईल बॉलिंग ट्रॅकवरती आशिष, स्ट्राईकला बॅटर तयार असतील ते म्हणजेच हर्ष. पहिलाच बॉल जर पाहिलं तर बॅटची साईड एज, तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी एकेरी धावड्याने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केल्या जातील आणि टीमची टोटल जर पाहिलं तर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. बिल्कुल बहुत ही बेहतरीन सा आयोजन नगीन भाई जैन एंड कंपनी, इनका बहुत ही बेहतरीन आयोजन. एमएलए ट्रॉफी 2024 आप देख रहे हो. सभी का फिर से एक बार दोपहर के सत्र में वेलकम. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, 1 बाउन्स ओव्हर 0 आणि यंग टॅलेंट आहे हर्षला आपण पाहतोय. मृदा गावातून बिलॉंग करत आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती जर पाहिलं तर चौकार ठोकलाय, 4 धावा. फुल टॉस गेंद थी और मिड ऑफ के ऊपर से खेल दिया इस गेंद को. टिपिकल पावर प्ले शॉट हर्ष के बल्ले से चौका आता हुआ. अतिशय दर्जेदार फटका होता आणि लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. ओहो, एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते त्या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु हर्षला आपण पाहू शकेल. ॲक्शन रिप्ले, प्रिन्स मूवीज. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर सरला चेंडू आदळला जातोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चेंडू फेकून झाले 3, संघाची धावसंख्या झाली 5. 5 धावा आहेत धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत. गोलंदाज आनंद स्टेप आउट झाले. इनसाइड आउट, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा नेत्रदीपक चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. फलंदाज हर्षच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार चौकार. अच्छा शॉट इनसाइड आउट करके खेला था इस गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में. इनफील्ड के ऊपर से खेल दिया. पावर प्ले है और पावर प्ले का बहुत ही अच्छा फायदा उठाते हुए बल्लेबाज हर्ष. अब तक 2 चौके जड़ चुके हर्ष और टीम का टोटल हो चुका है 9 रन. खरोखर चांगली फलंदाजी. हर्षला माहीत आहे ही मॅच कशी जिंकवायची आहे आणि त्यांनी देखील जर पाहिलं तर भरपूर स्पर्धा खेळल्यात. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा होता, इन कटर होता, कट केलाय फक्त आणि फक्त फलंदाजांनी. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10च्या घरामध्ये आणि चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत धावफटकावरती. बहुत ही अच्छी शुरुआत है यहाँ पर बल्लेबाजी करते हुए. 55 रनों का लक्ष्य जो है, इस प्रकार का जब लक्ष्य होता है तो शुरुआत अच्छी होनी चाहिए और बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर मिलती हुई स्टार बॉयज टीम को. चांगली सुरुवात करून दिले नो डाऊट. विनयच्या माध्यमातून एका चेंडूमध्ये 1 धाव आली, हर्षच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. सुंदर फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु गोलंदाज कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल फक्त आणि फक्त कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागे, तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या सायना जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. या ठिकाणी 11 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. धावांचा पाठलाग करत असताना आपण जर संघ जर पाहिला तर 55 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जर पाहिली तर जी दमदार राहिले. एक षटक खेळ कंप्लीट झाला, 11 धावा. या ऐकूया आपण डीजेला आणि पुढे येऊया मैदानाच्या दिशेने.
एमएलए ट्रॉफी 2024 में सभी का दिल के गहरे से स्वागत है। बहुत ही बेहतरीन सा आयोजन एनजे 11 एंड टीम की तरफ से ये ज़बरदस्त आयोजन। ये मुकाबला चलता हुआ आज के दिन का दूसरा मुकाबला स्टार बॉयज़ बनाम संघर्ष, ये दो टीमों के बीच 55 की चुनौती रखी है मुकाबला जीतने के लिए स्टार बॉयज़ टीम के सामने। लेकिन पहले ओवर की बात, जो शुरुआत हुई है स्टार बॉयज़ टीम की, बहुत ही बेहतरीन कमाल की शुरुआत है। 11 पर कोई भी विकेट नहीं है यहाँ पर। निश्चित स्वरूपात आपण पाहतोय सुंदर सुरुवात करून दिली आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील या स्पर्धामध्ये जिंकण्यासाठी आला, या मालिकेमध्ये जिंकण्यासाठीच आला आहे आणि त्यांचे देखील प्रयत्न प्रामाणिक असतील। षटक क्रमांक पहिल्यामध्ये थोडासा धावा खर्च झाला, या मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक देखील आपण पाहिलं, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच गौतम या गोलंदाजांना। गौतम देखील एक चाणक्य गोलंदाज आहे आणि कित्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्याने बोटांची जादू दाखवताना दिसलेत। खरोखरच मृत गावामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील इन्व्हाइट सातत्याने केलं जाते। गोलंदाज तयार गौतम यंग टॅलेंट आहे आणि खरोखरच दाद द्यावी लागेल। 11चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं तर चांगली स्कोर कार्ड या ठिकाणी उभारला गेलाय। पहिल्या चेंडू ऑन साइडला ओव्हर पिच होता, पाठवले गेले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। आमदार चषकातील दमदार षटकार 6 धावा। से अटैकिंग मूड में आते हुए थोड़ा सा आगे रखा था इस गेंद को, बहुत ही अच्छा पिक किया इस गेंद को और भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए। गौतम का स्वागत किया है सिक्सर से विनय ने। काय फटका होता ऑन दी अप, आणखीन एक अप्रतिम फटका। क्षेत्ररक्षक आहे त्याला देखील बीट करून यावेळेला षटकारानंतर आलेला हा चौकार। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनय देखील थांबण्याचं नाव घेत नाही आहे। अटैकिंग बल्लेबाजी, ये देखिए कैच छोड़ा, थोड़ा सा आगे निकल गए थे डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी, ऑन द राइज खेला था ऑफसाइड की दिशा में। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी वहां पर चूके कैच लेने में और गेंद चली गई टप्पा खाते हुए बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए। 21 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात। 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, फटका खेळला, एक धाव कंप्लीट केली जाईल। 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल। एकेरी धावणे संघाच्या धावसंख्या 22 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात। कमबॅक करावं लागेल या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गौतमला, परंतु हर्ष आणि विनय जोडी सेट झाले। धावसंख्येचा वेग जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 22। थैंक यू डीजे। अगली गेंद वो ऑन ड्राइव, बहुत ही अच्छा ऑन ड्राइव, वारिश लॉन की दिशा में गेंद चली गई। थोड़ा सा खराब लेकिन बैकअप बहुत ही अच्छा है। 1 रन और जुड़ता हुआ टीम के खाते में, स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 23 रन। बहुत अच्छा टोटल कहा जा सकता है। 55 का लक्ष्य की चुनौती करते समय ये दूसरा ओवर जारी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी। निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे उल्लेख केला, चांगली फलंदाजी, खरोखरच वाखणण्याजोग्य 55 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर सर 23 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या। चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 4 आमदार श्रीमती गीता भरत जैन याच्या एकंदरीत जर पाहिलं तर एक सुंदर संकल्पना होती आणि ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। आमदार चषकाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय। 4 पारितोषिक मोठ्या एकंदरीत जर पाहिलं तर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल ऑन दी अप, इनसाइड आउट, क्लास क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका। क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा देखील कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जाईल। काय घडलं जातंय या ठिकाणी? फलंदाज हर्ष तिसरी धाव घेताना परतावं लागेल। डगआउटची दिशेने कुठलीही गरज नव्हती तिसरी धाव घेण्याची, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ चुकला आणि या ठिकाणी विकेट गेली।
लक्ष्य रहता है इतना बड़ा, तो पहले 2 ओवर में अच्छा स्टार्ट मिलना चाहिए और यहाँ पर अच्छा स्टार्ट मिला है स्टार बॉयज टीम को। दोनों भी बल्लेबाज लाजवाब बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन यहाँ पर एक विकेट गिरता हुआ। 25 पर 1 विकेट, ये शुरुआत है, फिर भी ये अच्छी स्टार्ट कहा जा सकता है। बचे हुए अभी 4 ओवर शेष और 4 ओवर में मुकाबला जीतने के लिए 30 रन की दरकार है। आस्किन रन रेट अब थोड़ा सा नीचे आता हुआ 7.50 के औसत से अब बल्लेबाजी करनी है मुकाबला जीतने के लिए। तुषार गोलंदाज यार फुल टॉस ऑन साइडला एरिया रूट करून बॉलला पाठवले, ते म्हणजेच डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केले, सुंदर फटका ठोकला या ठिकाणी जर पाहिले तर फलंदाजाने चौकार। डिप मिड विकेट की दिशा में एक टप्पा खाते हुए गेंद चली गई सीधे बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। निश्चित स्वरूपात संघाची धावसंख्या जर पाहिले तर जाऊन पोहोचली गेली आहे, ते म्हणजेच 29 धावा आणि खरोखरच काय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 55 धावा जरी छोट्या असल्या या मैदानावरती, परंतु या धावा कशा एकंदरीत चेस करणं आहे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणले एकंदरीत विनय आणि दुसऱ्या बद्दल लाला, पण तो हर्ष आउट झालेत या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये। बिल्कुल लाला ने इस चौके के सहारे अपना खाता खोल दिया है और टीम का स्कोर पहुंचा दिया स्कोर बोर्ड के ऊपर 29 रन। नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, आपण षटक क्रमांक 3 मध्ये पाहतोय, ते म्हणजेच सूरज आलेत। सूरजला आता मात्र या षटक क्रमांक 3 मध्ये जर संघाला इथून पुढे वाटचाल करायची असेल तर कमबॅक करून द्यावं लागेल। आमची संपूर्ण प्रिन्स मूवीजची टीम या ठिकाणी सुंदर टेलिकास्ट करत असताना, प्रत्येक व्ह्यूज आपल्याला दाखवत असताना पहिला बॉल अराउंड विकेटने ऑन साइडला फक्त आणि फक्त मनगटाच्या साहाय्याने बॉलला ढकलून काढले। डीप मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला ठिकाणी जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवला जाईल, एक सिंगल। बहुत ही अच्छी क्रिकेट यहाँ पर लाला द्वारा भी एक फुल टॉस गेंद मिली थी, उसके ऊपर करारा शॉट खेला था, लेकिन जैसी अच्छी गेंद मिली और सिंगल निकाल कर स्ट्राइक रोटेट कर दी है लाला ने। निश्चित स्वरूपात आता मात्र जर पाहिलं तर पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर चुकीचं शॉट सिलेक्शन, सर्व विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते, संघाची धावसंख्या स्थिरवली जाते। गोलंदाज अराउंड विकेटने पुढचा बॉल ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर लॉंगॉनला फिल्डर आहेत, एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली जाते, ती म्हणजेच 30च्या घरामध्ये। आगे था गेंद ये, लेकिन यहाँ पर हवा में चिप कर दिया था मिड ऑन की दिशा में, एक सिंगल कंप्लीट किया। पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जातोय, अवंतरच्या माध्यमातून एक धाव, पंचांच्यापर्यंत इशारा केला जातो। मागच्या चेंडूवर धावसंख्या चुकीची सांगितली, कारण की स्कोरच्या माध्यमातून चुकी या ठिकाणी घडली जाते, दुरुस्ती केली जाते। संघाची धावसंख्या जर पाहिले तर झाले 32 धावा या धाव फडकावरती आणि चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच 3। षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपत्र पाहतोय, आतापर्यंत सुंदर गोलंदाज राहिले। फुल टॉस बॉल यावेळेला जर पाहिलं तर एरिया रूट करून बॉलला पाठवायचा होतो मागे, तत्पूर्वी जर पाहिलं चेंडू निघून जातोय, तो म्हणजेच शॉर्ट थर्ड मॅनला तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल, एक धाव। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33च्या घरामध्ये। 33 धावा या धाव फडकावरती लगावल्या गेल्यात। 55 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते, ती म्हणजे स्टार बॉईजचं देखील कौतुक करावं लागेल। खरोखरच एक विकेट जरूर गमावला आहे, 33 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या। त्यांना माहीत आहे जरूर 6 षटकांचा मॅच आहे, पण त्यांना एवढंच माहीत असेल एकंदरीत जेवढं लवकर मॅच संपवता येईल तेवढं लवकर संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत आम्ही, परंतु प्रतिस्पर्धी संघ चांगली गोलंदाजी करावी लागेल। पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव, त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। तत्पूर्वी एके धावाने संघाची धावसंख्या 34 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात।
टोटल तो अच्छा है। यहाँ पर मैच पर पकड़ मजबूत करने की कोशिश स्टार बॉयज टीम की। पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत पॉईंट रिझनला, त्या ठिकाणी एकच धाव, एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पुढे सरकेल ती म्हणजेच 35 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आत्ता मात्र जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 35 धावा हेमंत सर धावफटकावरती लगावल्या आहेत. इथून देखील जर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, येणाऱ्या धावा देखील कमी कराव्या लागतील. या एकंदरीत 35 धावा झाल्यात. या 35 धावाबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय असेल? जरूर एक विकेट गमावला आहे परंतु धावसंख्या अप्रतिम पाहायला मिळते. बिल्कुल बहुत ही अच्छा, टोटल 55 का लक्ष्य पूरा करते हुए पहले 3 ओवर में 35 रन, ये टोटल बहुत ही अच्छा है। और यहाँ से हम बिल्कुल कह सकते हैं कि इस मैच के ऊपर पकड़ मजबूत है स्टार बॉयज टीम की। बचे हुए 3 ओवर शेष, 3 ओवर में मुकाबला जीतने के लिए 20 की दरकार है, यानी 18 गेंदें और 20 रन। तो इस विकेट के ऊपर 18 गेंदों में 20 रन मुश्किल नहीं है, लेकिन कभी कभी मुश्किल होते हैं। कल आपने देखा होगा मुकाबला था, 12 में 12 चाहिए थे, लेकिन फील्डिंग करने वाले टीम ने ज़बरदस्त परफॉर्मेंस दिखाया और परास्त कर दिया YCB चौक टीम को। या ठिकाणी जर पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग करणारी टीम जर पाहिली तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते म्हणजेच स्टार बॉईज. आणि यापुढचे 3 षटकाला मी आमंत्रित करतोय एक सुंदर आवाज एमनजी पाटील सरांचा. थैंक यू सो मच तुषार। यहाँ पर बैटिंग पावर प्ले लिया जा रहा है। हमारे दोनों भी अंपायर है वहाँ पर ऑन फील्ड में माची सर और गुनेश मात्रे। पैंतीस पर 1 विकेट 3 ओवर के समाप्ति के बाद। बहुत ही अच्छा टोटल, अच्छी बल्लेबाजी। अभी भी 9 विकेट हाथ में है, सिर्फ 1 ही विकेट गिर चुका है यहाँ पर स्टार बॉयज टीम का। 18 गेंदे और 20 रन की दरकार मुकाबला जीतने के लिए स्टार बॉयज टीम को चाहिए। दोपहर का सत्र है, दर्शक काफ़ी संख्या में यहाँ पर, कल शाम के समय बहुत सारे दर्शक थे और जैसे जैसे शाम होती है दर्शकों की संख्या बढ़ती है इस ग्राउंड के ऊपर। सामने वाले छोर से अब गेंदबाजी के लिए जीतू आते हुए। पहली गेंद ओ डाउन डी लेग थी ये गेंद, ऐसा लग रहा है यस अंपायर का भी इशारा होता हुआ वाइट का। एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 36 रन, 36 लॉस ऑफ 1 विकेट। अशा धावा मैदानाच्या आतमध्ये वाचवाव्या लागतील कारण की आपल्याला एकंदरीत जर पाहिलं धावसंख्या कमी आहे, त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर थोडंसं दडपण जाणवलं जाईल ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघांवर। यहाँ पर प्रेशर तो गेंदबाजी के ऊपर है और फील्डिंग के ऊपर है। बहुत ही खूबसूरत स्लॉक स्वीप कर दिया और गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग के बाहर। कैच वहां पर छूटा है शायद और ये 6 रन। सुंदर प्रयत्न केला त्या ठिकाणी ते म्हणजेच खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यशस्वी त्या ठिकाणी ठरले जात आहेत। लेकिन ओ यहाँ पर पंच करने की कोशिश, तेज तरार गेंद थी, समझ ना पाए बल्लेबाज, सीधे जा पहुंचे विकेट कीपर के हाथों में। प्ले एंड मिस। स्कोर हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 42 रन, 13 रन दूर है जीत से यहाँ पर स्टार बॉयज टीम। स्टार बॉयज बनाम संघर्ष, और संघर्ष टीम यहाँ पर संघर्ष करती हुई फिर से तैयार। जीतू अगली गेंद लेके आगे रखा था, फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर में गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। और एक चौका आता पाहिलं तर सर्वाधिक धावा पाहायला मिळतात ते म्हणजे विनयचा, आणि या मॅचवर पूर्णपूर पकड बनवून दिला आहे तो म्हणजेच विनयने देखील। बिल्कुल बहुत ही लाजवाब कमाल की बारी खेली है इस इनिंग में विनय ने। जिस प्रकार गेंद गिरते हैं उसी प्रकार शॉट लगाते हैं। ये देखिए शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, यहाँ पर डीप विकेट में गेंद, 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने।
इस एक से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 47 रन, 1 विकेट के नुकसान पर। 8 रन दूर जीत से यहाँ पर स्टार बॉयज की टीम, और आसान सा लक्ष्य है अब। यहाँ से मुकाबला बिल्कुल जीत सकती है स्टार बॉयज, कोई मैजिक ही जिता सकती है संघर्ष को। हुक करने की कोशिश, लेकिन बल्ले और गेंद का कोई भी संपर्क नहीं हो पाया, और ये डॉट गेंद। डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे, ते म्हणजे 47 धावा आहेत धावफटकावरती लगावल्या गेल्यात। 55 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, ते म्हणजेच स्टार बॉयजच्या आज मात्र स्टार या मैदानावरती चमकताना दिसत आहेत। खरोखरच सुंदर फलंदाजी राहिले। लाला असतो, विनय, त्यानंतर जर पाहिले तर हर्ष आऊट झाले। खरोखरच सुंदर फलंदाजी या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली। गोलंदाज तयार होतील, ते म्हणजेच जीतू फिर से एक बार तैयार। टॉप एज यहाँ पर विकेट कीपर के पीछे फाइन लेग में गेंद चले गई। स्लिप के खिलाड़ी वहां पर आए थे, 30 रन के बाहर थोड़े से गेंद को रोक लिया, लेकिन 1 रन आसानी से पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 48 रन। अब जीत के लिए सिर्फ और सिर्फ 7 रन की आवश्यकता। गेंदे शेष 12 गेंदों में 7 रन, ये आसान अब हो चुका है मुकाबला स्टार बॉयज टीम के लिए। 12 चेंडू 7 धावा। कालच्या दिवसात 12 चेंडू 12 धावा झालेच नाही आहे, परंतु आता मात्र 12मध्ये 7 होतील की नाही आहे। परंतु विनय आणि दुसरा बाजूला लाला हे 2 बॅटर सेट झालेत। विनयच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं तर वैयक्तिक धावा जर पाहिल्या तर 13 चेंडूमध्ये 28 धावा या विनयने केल्या आहेत, आणि तो देखील ऑन द क्रीज पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला लाला यांना पाहतोय, त्याने 6 चेंडूमध्ये 8 धावा या ठिकाणी धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत। टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 48च्या घरामध्ये गोलंदाज तयार होतील। षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वा आपण पाहतोय, आणि 5व्या षटकामध्ये जर पाहिलं तर गौतम यांना आपण पाहतोय। गौतम गेंदबाजी के लिए, गौतम ने दूसरी ओवर की थी, जिनकी इंडिविजुअल पहली ओवर थी, और यहाँ पर 5वीं ओवर लेके फिर से एक बार गौतम आ चुके हैं। गौतम ऐसा लगता है ट्रम्प कार्ड गेंदबाज है संघर्ष टीम के। फील्डिंग देखिए आप, विकेट कीपर पे पीछे ऑफ साइड में एक स्लिप में खिलाड़ी, एक पॉइंट में खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। ऑन साइड में 5, ऑफ साइड में 4। और ब्लॉक होल में गेंद वाइट यॉर्कर करने की कोशिश, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, बैक ऑन टारगेट गेंद को किया था इस वक्त गेंदबाज गौतम ने। पहा ना, या पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर खर्च केला, परंतु कॅप्टनचा किती विश्वास आहे या गोलंदाजावरती। चांगला चेंडू होता, अगदी वाईड ऑर्गर होता। तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट। गौतम फिर से एक बार तैयार, पवन एंड से गेंदबाजी करेंगे। बहुत ही खूबसूरत शॉट, उठाकर खेल दिया आसमानी टोला और गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, सीधे 6 रन के लिए। बल्लेबाजी इस वक्त लाला के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। 6 रन से स्कोर अब लेवल, 1 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए स्टार बॉयज टीम को। सिर्फ 1 रन की आवश्यकता। बहुत ही खूबसूरत और लंबा छक्का लगाया लाला ने। राउंड विकेट से इस वक्त आगे निकल कर आए, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन में गेंद, 1 रन यहां पर पूरा होता हुआ और इस मुकाबले को जीत लिया है स्टार बॉयज टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन स्टार बॉयज एंड हार्ड लक संघर्ष टीम। बहुत ही अच्छा मुकाबला था, ऐसा लगा था पहली इनिंग में 55 का लक्ष्य है, ये मुकाबला रफ एंड टफ मुकाबला देखने को मिलेगा, लेकिन दूसरे इनिंग में आपने देखा क्या जबरदस्त लाजवाब बल्लेबाजी हुई हर्ष, विनय और लाला द्वारा, और जबरदस्त ये मुकाबला सिर्फ 5 ओवर में ही खत्म कर दिया तीनों भी बल्लेबाज ने। कॉन्ग्रेचुलेशन वंस अगेन स्टार बॉयज टीम। कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे हर्ष, विनय आणि त्याचबरोबर लाला तिन्ही फलंदाजीने एकंदरीत 55 धावा
या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. सुंदर खेळी त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली मैदानाच्या आतमध्ये आणि 55 धावा या धावफटकावरती एकंदरीत डेफिनेटली या ठिकाणी कम्प्लीट केल्या जातात. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्टार बॉईज, आज त्यांचे स्टार डेफिनेटली या मैदानावरती चमकलेत. आणि हार्ड लक टफ लक टीम संघर्ष, तुमचा संघर्ष थोडासा कमी पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या मालिकेतून तुमचा प्रवास येथेच थांबला जातोय. म्हणत मॅच आपण देणार आहोत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील हेमंतजी पाटील सरांचा आपण गोड आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय गोविंदा यादव आणि सन्माननीय